गोवा महामार्गाचे वर्षानुवर्ष रखडलेले काम, निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि प्रशासनाचे थंड धोरण या विरोधात स्थानिक नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उसळलाय। वाढत्या अपघातांना आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाला वाचा फोडण्यासाठी जन आक्रोश समितीने शनिवारी दिनांक 6 डिसेंबर रोजी माणगाव येथील लोणेरे पुलावरून तिरडी यात्रा काढून शासन, प्रशासन आणि ठेकेदारांना कठोर संदेश दिलाय। स्थानिकांच्या या अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळालाय। माणगावातील पहिले खांडपाले बायपासचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने या ठिकाणी भीषण अपघाताची टांगती तलवार आहे। चारही दिशेने वाहतूक सुरू होणे अपेक्षित असताना केवळ एकाच बाजूचा रस्ता सुरू आहे आणि उर्वरित 3 बाजूंचे काम अद्यापही रेंगाळले आहे। यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले। शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी, मोटरसायकल स्वार आणि रिक्षा चालक अक्षरशः जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडतात। या मार्गाला दररोजचा मृत्यू मार्ग असे वर्णन करत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केलाय। जन आक्रोश समितीच्या नेतृत्वाखाली निघालेली ही तिरडी यात्रा म्हणजे स्थानिकांच्या वेदनांची आणि क्रोधाची निशाणी होती। पहेल आणि खांडपाले येथील अनेक नागरिक या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। या आक्रमक आंदोलनात सहभागी झालेल्या संतप्त नागरिकांनी एकमुखाने प्रशासनाला आव्हान दिले। बायपासचे काम तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे। अपूर्ण कामे, निकृष्ट रस्ते आणि महामार्गावर होणारे मृत्यू आता सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराच या जन आक्रोश समितीच्या आंदोलनाद्वारे देण्यात आलाय। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।